पहिला बॉल इकडे जर पाहिलं तर उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. उसळी थोडीशी जास्त या ठिकाणी पाहायला मिळाली. या बेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय. मुझम्मिलच्या बॅट मधून सुरुवात होते. बॉल सीमारेषा ओलांडतोय. धावा 4. रिवर्सचा फटका. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुझम्मिलच्या बॅट मधून अलटी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. ओहो, इकडे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न होता मुझम्मिलचा. हा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय आणि साहिल लोंगलेचं काय कमबॅक पाहायला मिळालं. लाजबाब. मुझम्मिल आउट. फुल टॉस. टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. बॉलच्या खाली केतन मात्रे आणि पकडली गेली कॅच आणि इकडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत निमिष रेडकर. 36 धावांवर 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 36 धावा धावफलकावर. विजयी जे क्वालिफाय टीम आहे त्या सगळ्यांनी आपला एक एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवायचा. आता ड्रॉ केला जाणार आहे. सगळ्या टीमला विनंती आहे. राजा शर्मा. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय खरा, परंतु टायमिंग तर याही वेळेला नाही झालाय आणि इकडे निखिलला माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. यावेळेला पुलचा फटका खेळला गेला आणि हा सुद्धा सक्सेसफुल होतोय. तुम्ही कितव्या नंबरला आणि कितव्या ओव्हरला बॅटिंगला येता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता. अक्षय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. मोन्या सांगतायत हो इकडे गती कमी केली. स्लोवर बाउन्सर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हतबल झाले आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या 6 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 60 आणि या ठिकाणी विजयासाठी 61. परंतु या मैदानात 60च्या मॅच सुद्धा रंगलेल्या आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार याची उत्कंठा मात्र या ठिकाणी असणार आहे. सगळ्या टीमचे एक एक प्रतिनिधी ड्रॉ करण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. जमील 9 धावांवर चांगली सुरुवात करून आउट झाले. निमिष रेडकर 9 चेंडूमध्ये 14 धावा करून बाद झाले. भावेश शेलार 10 चेंडूमध्ये 10 धावा. राजा शर्मा रनआउट झाले खातं न खोलता. अक्षय पाटील डावाचे हिरो राहिले. 7 बॉलमध्ये 19 3 षटकार. निखिल पाटील 2 आणि प्रथमेश चव्हाण 0. अशा रीतीने 60 झाल्यात. 61 धावांचा करायचा आहे पाठलाग. सगळ्या टीमचे एक एक प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. एनबी पुणे टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला दाखल व्हायचं आहे. पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे. रवी गुप्ताचा बॉल समोर मारलाय. गॅप मधून चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. केतनच्या बॅट मधून सुसाट चौकार. परत एक वेळा तेच दृश्य, परंतु या वेळेला उलटी बॅट सरळ बॉलला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा येतील. पंचांचा इशारा 4 चौकार. ही खासियत आहे केतन मात्रेची, कारण त्याला माहिती आहे पुढचा बॉल कुठल्या टप्प्यावर येऊ शकतो आणि मेरिट वर त्याने पहिला बॉल हवेत आहे आणि तिथे फिल्डर सेट केलाय. पहिल्याच बॉलवर जाळ विणलं गेलंय.
अमनच्या खात्यात विकेट आहे. केतन मात्रे मोठा धक्का बसलाय. ओ फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग आतमध्ये आहे. धावा मिळताना दिसतील इथे 4. आणखीन एक चौकार यावेळेला ओमी केनीच्या बॅटमधून. परत एक वेळा शॉर्ट बॉल पुल केलाय, फिल्डर ठेवलाय, फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये आणि विकेट काढली आहे. अक्षय पाटील मोन्याने कमबॅक केलंय. नागेश वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला बॉल हवेत उडवलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, विकेट येईल. आणखीन एक धक्का दिलाय मोन्याने. फलंदाज ओमी केनी आउट. चेंज ऑफ पेस आणि त्याला उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. याच्यासाठी कोणतीही सीमारेषा छोटी असते, मग हवा असो हवा नसो त्याला फरक पडत नाही. बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. समोर पडला हा बॉल, पुढ्यात पडला, स्लॉट मध्ये होता. चांगला बॉल हवेत आहे, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून मारलाय. फटका एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मिळेल विशाल शहाच्या बॅटमधून. खणखणीत 4. अयुबने नक्कीच त्या षटकाराने मॅचची थोडीशी हवा काढली. तिथून ते हेलिकॉप्टर समोर मारलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही खासियत आहे अयुबची. बॉल सीमा पार, येतोय षटकार. वरून एक फायटर जेट. परत एक वेळा बॉल उडवलाय. मी मगाशीच उल्लेख केला 2 बॉल मध्ये देखील मॅच संपेल आणि अयुबने हा सामना संपवलाय. 6 चेंडू राखत असताना भव्य विजय मिळवलाय टीम बाजारळी मनोर या टीमने. अभिनंदन बाजारळी मनोर टीम, कोइंडे 11. पप्पू भाऊ मुंगसे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये. सुस्वागतम. दिवस आहे त्याच्यामुळे सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे, अन्यथा आयोजक म्हणून आम्ही तुमच्या गाड्यांवर कारवाई करू.